नमस्कार. आज आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलसाठी खूप मोठी मेजवानी आहे. मेजवानी याकरता म्हणतीये की यवतमाळ येथील समता पर्व सुरू आहे. या समता पर्वाकरता औरंगाबाद वरून आलेले आहेत प्रतिभाताई अहिरे मॅडम. अहिरे मॅडम बद्दल काय बोलायचं? विद्रोही साहित्य संमेलनवाल्यांना, लेखकांना, कवयित्रींना हे नाव नवीन नाहीये. त्यांचा व्यासंग हा खूप मोठा आहे. त्यांचं वाचनाबरोबर म्हणण्यापेक्षा त्यांचं लिखाण हे खूप गाजत. आज आपण त्यांची मुलाखत सादर करून त्यांचा वेगळा व्यासंग तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्या 2019च्या 14व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी समग्र वाङ्मय महात्मा फुले या ग्रंथाचे संपादन केलेले आहेत. त्याबरोबरच त्या विविध क्षेत्रात मार्गदर्शन करतात, व्याख्यानं देतात. ETV वरच्या साहित्याची जत्रा या भागात त्यांची मुलाखत झाली, ती विशेष अशी गाजली. अशा या प्रतिभाताई अहिरे मॅडमचं चॅनलवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. काय म्हणाल आमच्या समता पर्वाबद्दल? मी महाराष्ट्रभरामध्ये जात असते आणि जयंतीचा उत्सव पाहते, अनुभवते आणि त्या पार्श्वभूमीवर समता पर्वाचा अनुभव हा मला धक्कादायक, ज्याला आपण सुखद धक्का म्हणू, अशा स्वरूपाचा होता आणि अत्यंत सकारात्मक असं मला वातावरण जाणवलं. आपण फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतेचा विचार म्हणतो आणि या ठिकाणी आल्यानंतर हा जो फुले शाहू आंबेडकरांचा विचार जो आहे हा यवतमाळच्या मातीमध्ये अक्षरशः रुजलेला आहे असं मला जाणवलं. आणि ते स्त्री पुरुषांची जी उपस्थिती होती, माझ्या महिला भगिनींचं प्रमाण प्रचंड होतं आणि त्यामुळे मला ते प्रत्यक्षात जाणवलं की इथे आंबेडकरवाद रुजलेला आहे. मागच्या वर्षी प्रबोधिनी ताई रामटेके ज्या होत्या, काल तुम्हाला भेटल्या त्या, येस, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण संमेलन आम्ही महिलांनी चालवलं. क्या बात आहे. विद्रोही साहित्य संमेलनाबद्दल किंवा त्या वाटचालीबद्दल काय सांग? असं आहे की एकूण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये साहित्याची जी परंपरा आहे किंवा साहित्य म्हणजे असं म्हणलं जातं, जे सहित नेतं ते म्हणजे साहित्य. ओके. तर ही साहित्याची व्याख्या आपण वाचून ऐकून माहीत असतं, पण माझ्यासारखी व्यक्ती जेव्हा पाहते साहित्याकडे, त्यावेळेला मला लक्षात आलं हे काही विशिष्ट लोकांनाच सहित घेऊन चाललेले आहेत की समाजातला जो बहुजन आहे, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रिया, या वर्गाचं प्रतिबिंब या आरशामध्ये पडतच नाहीये. म्हणजे असं म्हणतात की साहित्य हा समाजाचा आरसा आहे. मग हा आरसा पार्शियल आरसा आहे. या आरशामध्ये तुमचं माझं जर प्रतिबिंब पडत नसेल, मग हा प्रामाणिक नाही आहे. आणि ह्या आरशाची मालकी काही विशिष्ट लोकांच्याकडे आहे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे ते अँगल फिक्स करतात, म्हणून तुमचं माझं प्रतिबिंब त्यात दिसत नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या काळाला तेव्हा ग्रंथकार सभेला त्यांना बोलावलं होतं, तेव्हा ज्योतिबा फुल्यांनी त्यांना पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं होतं, घालमोड्या दादा, असं ते त्यांना म्हणाले की तू घालमोड्या दादा आहेस, तुम्ही उंटावरून शेळ्या हाकता आणि तुमच्या साहित्यात आमचं प्रतिबिंब येत नाही, येणार नाही, म्हणून तुमचं आमचं काही जमणार नाही, आमचं साहित्य आम्हालाच लिहायला पाहिजे. आणि ही विद्रोही साहित्याची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की बिंग आंबेडकराईट, तर मी आंबेडकराईट म्हणजे जो कोणी आंबेडकराईट आहे तो जन्मजात विद्रोहीच असतो. आणि म्हणून विद्रोही साहित्य म्हणजे आपलं साहित्य म्हणजे विद्रोही साहित्य आहे, जिथे आपण सांगतो की आम्हाला तुमची विषमता मान्य नाही आहे, तुम्ही करत असलेलं शोषण मान्य नाही, तुम्ही आमच्यावरची मालकी जाहीर करता ती मान्य नाही, म्हणून या सगळ्या शोषणाला, विषमतेला नकार म्हणजे विद्रोह आहे. आणि त्या अर्थानं मी विद्रोही साहित्यिक आहे. लिहिताना जाती व्यवस्था ही सामाजिकची दुरावा जाणवतो. येस. त्याबद्दल काय म्हणा? असं आहे की मी जसं मला जसं कळतं आणि लिहायला सुरुवात केली तेव्हापासनं या जाती व्यवस्थेचे वेगवेगळ्या पद्धतीनं चटके
आपल्याला जाणवतातच. किंबहुना त्या कारणानंच आपण लिहायला सुरुवात करतो. म्हणजे प्रेरणा तिथूनच येते की जेव्हा आपण बाबासाहेब वाचतो आणि आपल्याला कळालं की अरे ही अशी अशी सिस्टम आहे आणि ही तुमचं माझं शोषण करते, मग त्यातनं आपण लिहायला सुरुवात करतो. मी 12वीला असताना वगैरे कविता लिहिली होती. आपण चोखोबा वगैरे त्यांचं आपल्यापर्यंत जे आकलन पोहोचतो, इकडे आपण बाबासाहेब वाचलेला असतो आणि मग चोखोबाचं की बहुत भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, असं जे आहे. तर मी लिहिलं होतं की कालही भुकेनं मी कासावीस होते आणि आजही आहे. कालही भुकेनं मी कासावीस होते आणि आजही आहे, पण कालच्या चोख्यासारखी मी तुमच्या दारात येणार नाही. कालच्या चोख्यासारखी मी तुमच्या दारात येणार नाही, पण हेही तितकंच खरं, मी आज उपाशी राहणार नाही, मी आज उपाशी राहणार नाही. हे 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 जातीचं आकलन. येस येस येस. 14व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद भूषवून एक वेगळाच अनुभव असेल, त्याबद्दल काय सांगाल? ते 14वं विद्रोही साहित्य संमेलन नव्हे, पहिलं आंतरराज्य साहित्य संमेलन आहे. म्हणजे विद्रोही साहित्य महाराष्ट्रामध्ये है ना, असं ते चाललेलं होतं. ते पहिलं आंतरराज्य महाराष्ट्राच्या पलीकडे गेलेलं, म्हणजे अखिल भारतीयच म्हणा. तर त्या पहिल्या आंतरराज्य साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं होतं. आणि निपाणीला बेळगाव येथे ते साहित्य संमेलन झालं. आणि मी म्हणल्यासारखं की आपण आंबेडकरवादी म्हणजे आपण विद्रोहीच असतो, आणि ते आपण आपल्या जगण्यातनं, आपल्या भूमिकेतनं, आपल्या लिटरेचरमधनं मांडतो. आणि त्या कारणानं मला विद्रोही जे संरचना आहे त्यांनी मला तिथे अध्यक्षपद दिलं. आणि निपाणीला ते साहित्य संमेलन झालं. ते साहित्य संमेलन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं, खूप ऐतिहासिक यासाठी सुद्धा होतं की निपाणी हे ते ठिकाण आहे की बळवंतराव वराळे जे होते की बाबासाहेबांचे अनुयायी, ते बळवंतराव वराळेंचं ते गाव. आणि रमाई जेव्हा आजारी होत्या, रमाईंना जेव्हा ट्युबरक्युलोसिस सारखा आजार झालेला होता, हवा पालटासाठी रमाई ज्या गावामध्ये जाऊन राहिल्या, त्या निपाणीमध्ये मी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाले. मी रमाईची लेक म्हणून मला ती माझ्या आयुष्यातली खूप सुंदर आणि अविस्मरणीय घटना आहे. समग्र वाङ्मय साहित्यात सुद्धा एक काम केलं हो. संपादक म्हणून. येस येस. त्याबद्दलच आपण कसं झालं की ज्योतिबा फुल्यांचं जे लिटरेचर आहे दरम्यानच्या काळामध्ये ते म्हणजे संपलेलं आहे. बाजारामध्ये त्या प्रती उपलब्ध नाही आहेत. वैजनाथ वाघमारे म्हणून एक आमचे साध प्रकाशनचे प्रकाशक, म्हणजे एक तरुण मुलगा आहे, आणि त्यानं सातत्यानं सावकारासारखा तगादा लावला. दररोज दारामध्ये येऊन बसत, ताई मला प्रस्तावना द्यायची, ताई तुम्ही हे काम केलंच पाहिजे. आणि त्या माझ्या भावाच्या तगाद्यामुळे मी ते समग्र फुले पुन्हा म्हणजे पुनर्संपादित केलं. आणि त्यामध्ये आधीच्या लोकांनी ज्योतिबांच्या विषयी सुद्धा ज्या चुकीच्या त्यांचे स्टिरियोटाईप होते ते मांडले, ते सगळे मी त्यामध्ये खोडून काढलेले आहे. आणि खरा ज्योतिबा काय, आणि ज्योतिबांचं आपल्या सगळ्या जे परिवर्तनवादी आहेत, जे बहुजन आहेत, ज्यांना फुल्यांचा विचार समोर घेऊन जायचा आहे, त्यांच्यासाठी खरा फुले मी त्या समग्र फुलेमधनं उभा केलेला आहे. वाचन भरपूर आहे तुमचं, जसं बोलण्यातून जाणवतंय. तरीही सुद्धा आपण जेव्हा एक मांडतो, विचार मांडतो, साहित्यिक मांडतो, विद्रोही मांडतो, खूप पगडा आपला कुठला तरी असतोच. कधी घराण्याचा असतो, एक आपल्या घरात कोणीतरी असतो, सामाजिक तर असतो. प्रश्नच दोन्ही अनुषंगाने काय सांगणार? निश्चितपणानं म्हणजे आपण जी आपली पर्सनॅलिटी घडते त्या पर्सनॅलिटीमध्ये आपलं कौटुंबिक बॅकग्राऊंड काय आहे आणि सामाजिक परिवेश काय आहे, या दोघींचं जे एकत्रीकरण असतं त्यातनं आपण घडतो. माझे वडील होमगार्ड्समध्ये सेंटर कमांडंट म्हणून होते, आणि दर 3 वर्षाला आमची बदली होत राहायची. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहून शिकलो. आणि माझी आई जी आहे तिला वाचनाची प्रचंड आवड होती की लेकरं बाळं सांभाळून घरची कामं करून उर्वरित वेळेत आई वाचन करायची, आणि सातत्यानं आमच्या घरामध्ये पुस्तकं असायची. लहानपणापासून न्यूजपेपर असायचं, म्हणजे आमच्याकडे अजिंठा हे वर्तमानपत्र सुरुवातीच्या काळाला होतं, पण सातत्यानं आमच्या घरामध्ये वर्तमानपत्र येत असायचं. आणि आम्ही बहिणीच आहोत सगळ्या,
पण ते वर्तमानपत्र वाचण्यासाठी आमची भांडणं व्हायची की आधी मला न्यूजपेपर मिळाला पाहिजे तो. आणि लहानपणापासून आमच्या वडिलांनी आम्हाला लायब्ररीची मेंबरशिप दिलेली आहे. म्हणजे तेव्हा काहीतरी 50 पैसे वगैरे लायब्ररीची मंथली फीस होती. त्या काळापासून आम्ही लायब्ररी, मग सगळी जी आपण बालसाहित्य म्हणतो ती सोनेरी डोक्याचा मासा, गुलबकवली आणि हे म्हणजे असे असंख्य पुस्तकं, चांदोबा, किशोर, ही सगळी आम्ही त्यातनंच घडलेलो सुंदर आहे. सुंदर त्यातनं नक्कीच आपण घडतो. तर हे सगळं खूप वाचायला मिळालं. आईवडिलांनी तो स्पेस दिला. म्हणजे जेव्हा जगण्याचा प्रश्न असतो त्यावेळेला पुस्तकांसाठी पैसे दिले आणि म्हणून ते वाचत वाचत आम्ही आलो. आणि पुढे मग हळूहळू आपल्याला जेव्हा इझम कळत गेला, मग त्या दिशेनं वाचन होत गेलं. आम्ही लहान असताना वामनदादा आमच्याकडे यायचे, वामनदादा कर्डक. हो, आणि म्हणजे वडील आमचे नाशिकचे असल्यामुळे वामनदादा नाशिकचे म्हणून ते यायचे. त्या कारणामुळे वामनदादाची गाणी, माझ्या आईचा आवाज खूप गोड होता, मग ते वामनदादांची गाणी ऐकत, ते ते कार्यक्रम बघत आणि हे सगळं लिटरेचर वाचत असं मोठं होणं झालं बघा. पायंडाच इतका पक्का असल्यावर शिखर हे असं असणंच आहे. लेखक म्हणून तुमचं लिखाण सुरूच आहे, पण पुढे आणखी काही नवीन माणस आहेत, एक लिखाणातून जनसंपर्काबद्दल आणखी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपल्या आंबेडकरी, शाहू, फुले पोहोचवण्याकरता काही नवीन संकल्पना, काही नवीन विचार. निश्चितपणानं म्हणजे खूप खूप सगळ्या माझ्याकडे योजना आहेत. आता ते कशा वर्कआउट होतात ते बघूया. पण बेसिकली मी आंबेडकरी स्त्रिया नावाचं नियतकालिक आपण सुरू करतोय की महाराष्ट्रात नव्हे, देशभरामध्ये जिथे जिथे आंबेडकरी स्त्री आहे, जिथे जिथे दलित स्त्री आहे, त्या स्त्रीनं काय काम केलं, ते कुठल्या क्षेत्रात असेल, जसं तुम्ही आता या माध्यमात काम करतात, मग माध्यमातली दलित स्त्री असेल, किंवा लिटरेचरच्या क्षेत्रातली दलित स्त्री असेल, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी स्त्री, किंवा तुम्ही विधी क्षेत्रातली डिग्री घेतलेली आहे, तर ज्या समाजाच्या ज्या वेगवेगळ्या बाजूंवर, त्या आघाड्यांवर लढणारी स्त्री आहे, पण तिचं कुठे नामोल्लेख नाही आहे. म्हणजे ती बाई अदृश्यच केली जाते, तिचं कुठे उल्लेख होत नाही, तिला कुठे संधी दिली जात नाही, तिला अवकाश तिचा मिळत नाही. तुम्ही अपवादात्मक आहात म्हणून तुम्ही अवकाश शोधून त्याच्यावर तुमची नाममुद्रा उमटवताय. तर अशा ज्या तुमच्यासारख्या महिला आहेत की ज्या चळवळीत आल्या, आंदोलनात आल्या, काही आंदोलनात राहिल्या नाही पण घरातच राहिल्या, पण त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या देशभरातल्या बायकांच्या कामाची नोंद घेण्याचा माझा मानस आहे. आम्ही एक आंबेडकरी स्त्री संशोधन केंद्र सुरू करणार आहोत आणि भारतातल्या सगळ्याच अशा ज्या वेगवेगळ्या फ्रंटवर काम करणाऱ्या पण पुढे न आलेल्या, उपेक्षित ज्या स्त्रिया आहेत किंवा ज्यांनी पुढे आल्या आणि ज्यांनी स्वतःचं नाव केलं, त्या सगळ्याच बायकांचं इतिहासात नोंद घ्यावी. म्हणून मी असं म्हणेन की आंबेडकरी स्त्रीच्या इतिहास लेखनाचा माझा मानस आहे आणि ज्यांना कोणाला त्याविषयी संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी तो डाटा आपण उपलब्ध करून द्यावा. अशा पद्धतीनं म्हणजे संशोधन करायचं आहे, लिखाण करायचं आहे, प्रकाशन करायचं आहे आणि सामाजिक काम पण, प्रत्यक्ष कामसुद्धा करायचं, हे एक डोक्यामध्ये आहे. आणि असं होतं की स्त्रीवाद वगैरे लोक म्हणतात. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राची डायरेक्टर म्हणून तिथे काम केलं आहे आणि तिथला जो स्त्रीवाद आहे, एकांगीपणानं जी काही मांडणी होते सो कॉल्ड फेमिनिस्ट लोकांकडनं, तर त्यामध्ये ते जातीचा उल्लेख करतच नाहीत. बाबासाहेब अभ्यासक्रमातच नसतो, फुले अभ्यासक्रमात नसतो. म्हणून मी असं ठरवलं की आपलं एक आंबेडकरी स्त्री संशोधन केंद्र आपण सुरू करायला पाहिजे आणि त्या सगळ्या आकलनातनं मी आंबेडकरी स्त्रीवाद काय आहे त्याची मांडणी करण्याचा मानस आहे. म्हणजे काम सुरू आहे आणि आपला फेमिनिझम एक्झॅक्टली काय असतो हे मला मांडायचं आहे, ते काम आहे. आणि या सिस्टममध्ये रामायण आहे, महाभारत आहे, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं स्त्रियांच्या प्रतिमा येतात, एकूणच आपली सोशल हिस्ट्री
जी आहे, आर्य आणणाऱ्यांचा जो इतिहास आहे, तर ह्याच्याकडे विपरीत वाचन नावाचा जो प्रकार असतो साहित्यामध्ये, मग सीतेची जी कथा आहे, तर ती कथा त्या लेखकांनी, पुरुष लेखकांनी लिहिलेली कथा आहे. मग मला ती कथा कशी जाणवते, तर विपरीत वाचन या अंगाने विपरीत लेखन मी करणार आहे, की मला काय वाटतंय की यांनी काय बनवेगिरी केली आहे ते खोलायची आणि आपलं आकलन तिथे मांडायचं, असं पण डोक्यात आहे. बऱ्याच कल्पना आहेत डोक्यात. साहित्य आणि सामाजिक चळवळ यांचा जो एक विण म्हणा किंवा दुरावा म्हणा, दोन्हीतून काम करतात, येस. त्या संदर्भात काय सांगा? बेसिकली कसं आहे की साहित्य आणि समाज म्हणजे आपण चोली दामन का साथ है ना, की साहित्य जे आहे म्हणजे आपण असं विचार करू, साहित्यातनं समाज निर्माण होतो आणि समाज साहित्याला दिशा देतो. जेव्हा चळवळी भरास असतात, चळवळी जेव्हा आक्रमकपणे लढाऊपणे काम करतात, त्यावेळेला त्या स्वरूपाचं लढाऊ साहित्य निर्माण होतं. आणि जेव्हा समाज लढाऊ होतो तेव्हा त्यातनं साहित्याला सुद्धा प्रेरणा मिळते. म्हणजे आपण निग्रो साहित्याचा जर विचार केला, ते निग्रो साहित्य हार्लेम मुवमेंट तिकडे होती आणि त्या कारणानं त्या पद्धतीचं निग्रो लिटरेचर निर्माण झालं, की त्या निग्रो साहित्यामुळे आपल्याकडे सुद्धा त्या परिणाम झाला, त्याचा प्रभाव निर्माण झाला. 1960च्या दशकात म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या प्रभावामुळे दलित पॅन्थर जी निर्माण झाली आणि दलित पॅन्थर अग्रेसिव्हली समाजाच्या, म्हणजे दलित समाजाच्या, दलित महिलांवर होणारा अत्याचार आणि थेट आपण नामांतर चळवळीपर्यंत जरी गेलो तर त्यावेळेला दलित पॅन्थरची चळवळ एकदम स्ट्रॉंगली काम करत होती. त्याचा परिपाक म्हणून दलित साहित्य निर्माण झालेलं आहे. म्हणजे तुमचा प्रश्न इतका सुंदर आहे की हे नातं जे आहे ना, हे परस्परावलंबी आहे. म्हणजे ते साहित्य आणि चळवळ परस्परावलंबी असतेच आणि ती परस्पर पूरक सुद्धा असते. म्हणजे साहित्य चळवळीला प्रेरणा देतं आणि चळवळीतून साहित्य उभं राहतं. तर अशा पद्धतीचं मला वाटतं. बघा, आजच्या पिढीचं वाचन कमीच नाहीच म्हणताय. येस, त्यांच्यापर्यंत आंबेडकर, फुले, शाहू पोहोचवणं म्हणजे आपली जबाबदारी आहे. संमेलन घेणं आहे, त्यांना बसवणं, ऐकवणं. बरोबर. त्या पिढीसाठी कसं पोहोचवणं? असं मी याकडे असं बघते, म्हणजे वाचन संपलं असं मी नाही बघत. म्हणजे बिंग टीचर, तर मी असं पाहते की वाचनाचे माध्यम बदललेले आहेत. की आता पुस्तकाकडे जाऊन मुलं वाचत नाहीत. ही जी जनरेशन आहे, म्हणजे असं झालंय इंक टू लिंक है ना. म्हणजे आपण इंकचे लिखते थे ना, ते आपण शाई पेनानं लिहित होतो. आता तसं नाही, हे लिंकचा जमाना आहे. ते लिंक खोलतात आणि वाचतात. त्या लिंक ओपन करतात आणि वाचतात. आणि मग आत्ता म्हणजे एक ताजंच उदाहरण म्हणजे व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही हे ते वाचत नाहीत, त्यांना तुम्ही त्या पद्धतीनं हा विचार घेऊन जातायत. म्हणजे मला असं वाटतं की वाचन संपलं असं आपल्याला सांगितलं जातं, पण वेगळ्या पद्धतीनं पिढी वाचतीये. ज्याला वाचायचंच आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, लोक सारखे मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर, व्हॉट दे आर डुईंग, दे आर रीडिंग. ते वाचतात, फक्त काय वाचतायत हे मॅटर करतं. मग ती दिशा देण्याचं काम आपलं आहे की नाही हे वाचलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे हे त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांना ती वाचनाची दिशा देणं आणि त्यांना ते वाचन साहित्य, मग हे ऑनलाईन असेल, ते देण्याचं काम आपलं आहे. आणि तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीनं हे करतात की प्रतिभा हिरे काय लिहिते सगळ्या लोकांना माहीत असणं शक्य नाही आहे. कारण पुस्तकांकडे जाऊन मला हवी असणारी पहाट लिहिलंय, का स्त्रियांच्या आत्मकथनांवर लिहिलं, हे ते जाऊन पाहणार नाहीत. तुम्ही या माध्यमातून त्यांना, मला त्यांच्यापर्यंत घेऊन चाललेला आहात. तर ही एक नवीन संस्कृती आहे की त्या माध्यमातून आपण वाचतो, आपण पाहतो. म्हणून की जे आहे आपण ती माध्यमं आपल्या समाजानं, परिवर्तनवादी समाजानं, आंबेडकराईट समाजानं या माध्यमांवर आपली हुकूमत निर्माण केली पाहिजे, या माध्यमांवर मालकी निर्माण केली पाहिजे. आणि ही माध्यमं जे शक्य आहे त्या पद्धतीनं आपण आपल्या पिढीपर्यंत परिवर्तनाचा विचार घेऊन गेला पाहिजे, असं मला. खूप नवीन अशी संकल्पना मला मिळाली, इंक टू लिंक. येस, खूप धन्यवाद त्याकरता. त्यावर आपण नक्की मी वर्क करेन. ओके, थँक्यू. तुम्ही एक नवीन दिशा दिली मला
इंक टू लिंक, येस. म्हणजे नवीन पिढी यात आहे. Yes. पण तरी नवीन पिढीच्या या मुलांना जी घडत आहे, लेखनातून घडत आहे, त्यांच्याकरता काय सांगू? एक जो मुद्दा तुम्ही मांडला होता म्हणजे तो आहेच आहे की समजा आपण पुस्तकं घेऊन वाचन करतो, ते अख्खं पुस्तक आपण वाचतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यातनं काय कंटेंट मिळतं, एक विचार मिळतो आणि विचार घडतो. हे आणि त्यामुळे आपण इथंपर्यंत आलो. ही पिढी वाचतीये पण यांच्याकडे वेळ नाही. आपण पुस्तकाच्या ठोकळेच्या ठोकळे घेऊन वाचत होतो आणि मग आपण घडत होतो, तसं या पिढीकडे तेवढा वेळ नाही. आणि पुस्तक घेऊन वाचण्याचा मला वाटतं एक आनंद वेगळा असतो आणि एक गांभीर्य वेगळं असतं. ही ऑनलाईन पिढी आहे, हे ऑलवेज दे आर सर्फिंग. हे पाहिलं, थोडं वाचतात, ते पुढे सरकतात, थोडं वाचतात. म्हणून यांना एक स्थैर्य नाही आहे, यांना एक बैठक नाही आहे. म्हणून ज्यांना या युगाचे प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यांना समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यांना स्वतःला चिंतन करायचं आहे, दिशा द्यायची आहे, त्यांना पुस्तकांकडे जाण्या वाचून गत्यंतर नाही. ऑनलाईन सब कुछ नाही मिळता. त्यासाठी ही ग्रंथालय, बाबासाहेब म्हणाले होते की कोणत्याही समाजामध्ये क्रांती होईल, क्रांती होते हे कसं कळणार? जेव्हा तरुण पिढीची पावलं ग्रंथालयाकडे जातात तेव्हा क्रांती होणार आहे असं लक्षात येतं. आणि त्या पातळीवर जर पाहिलं तर निराशाजनक चित्र आहे. म्हणून आपण हेच आवाहन त्यांना करू शकतो की बाबासाहेब का झाले? कारण ग्रंथांवर प्रेम केलं. बाबासाहेबांनी इतकी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. बाबासाहेबांनी ग्रंथासाठी कर्ज घेतलं. कर्ज घेऊन बाबासाहेब पुस्तकं घेत होते आणि कर्ज फेडत होते. आणि बाबासाहेबांनी म्हणजे जगणं कसं आहे की घर सुद्धा कशासाठी बांधलं, राजगृह कशासाठी बांधलं की ते माझ्या पुस्तकांची व्यवस्था झाली पाहिजे. पुस्तकांसाठीचं घर बाबासाहेबांनी राजगृह म्हणून पाहिलं. तर बाबासाहेब म्हणाले की एके ठिकाणी बाबासाहेबांनी विधान केलेलं आहे की एखादा म्हणजे काय म्हणू त्याला आपण, की एका वाईट बाईच्या प्रेमात पडलेला माणूस आहे, एक म्हणजे नाही का, अशा एखाद्या प्रॉस्टिट्यूटच्या प्रेमात पडलेला माणूस आहे म्हणजे, आणि त्या माणसाला तिला भेटण्याचं जसं वेड असतं, तो जसं तिला भेटण्यासाठी व्याकुळ होतो ना, तसं ग्रंथांसाठी मी व्याकुळ होतो. मला कुठे ग्रंथ भेटतील, मला कुठे भेटता येईल, मला कुठं पाहता येईल, या पद्धतीचं बाबासाहेबांचं वेड होतं, ती व्याकुळता होती. आणि म्हणून बाबासाहेब कुठे पुस्तक मिळेल तिथे पुस्तक घेण्यासाठी जात असायचे. आणि त्या पद्धतीनं त्यांचा तो प्रवास आहे. म्हणून बाबासाहेब झाले. या पिढीला आपण बाबासाहेब कोणीच होऊ शकणार नाही, पण त्यांच्या पायाची धूळ जरी आपल्याला होता आलं तरी सुद्धा आपल्याला ग्रंथाचीच भेट घ्यावी लागेल. पुस्तक बाबासाहेब वाचले नाही तर बाबासाहेब कसं कळणार आहे, आपण कसं सांगणार आहे? म्हणून या पिढीला विनंती आहे की बाबांनो, पुस्तकांच्याकडे जा. खरंच पुस्तक मस्तक घडवतं आणि ज्याचं मस्तक घडलेलं असतं तो कुणापुढेही नतमस्तक होत नाही. आणि इतकं ते पुस्तकाचं मूल्य आहे. बाबासाहेबांनी म्हटलंय, वाचाल तर वाचाल. सही बात. तुमच्या पिढीसाठी ही खरोखर खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही मुलांनो, तरुणांनो वाचाल तरच तुमची पिढी वाचेल आणि पुढे तुम्ही काहीतरी समाजासाठी देऊ शकाल, सगळ्या क्षेत्रातला म्हणेल मी. या अनुषंगात मी एका दिशेने नाही विचारलं. मुंबईला खूप मोठी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती संमेलन 9व्या वर्षी आज आपल्याला कुठल्या अनुषंगाने समानतेबद्दल बघता, शिक्षणाबद्दल बघता, तिच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल बघता? खूप महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न आहे की ती महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद घडतीये नाही का, मुंबईमध्ये घडते. आणि मी पाहते वेगवेगळ्या ठिकाणी, हो ना, प्रोसेस सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी. त्या अनुषंगानं ते काम सुरू आहे. त्याच्याविषयी मला आनंद वाटतो, मी अभिनंदन करते. पण ज्या सो कॉल्ड फेमिनिस्ट मुवमेंट आहेत ना, मी असं पाहते त्या मुवमेंटमध्ये दलित स्त्री कुठे आहे? हो, म्हणजे ही सो कॉल्ड स्त्रियांची जी मुक्ती परिषद आहे, त्या मुक्ती परिषदेमध्ये मला दलित स्त्रीचं प्रतिनिधित्व म्हणजे जे आपण म्हणतो ना, इट शुड बी 50-50 ना, तर तिथे मला तसं काही दिसत नाही. त्यामुळे माझा भ्रमनिरासच होतो. आणि स्त्रीमुक्तीचं म्हणजे त्यांनी की नाही जे युनोनं 1975चं दशक महिला दशक म्हणून साजरं केलं, म्हणून मग आपल्याकडे स्त्रीमुक्तीची चळवळ आली. ह्या गोष्टीलाही मी मान्य करत नाही. माझं या गोष्टीलाच मुळात विरोध आहे. मी तेव्हा स्त्रीमुक्ती सुरू झाली हेच मी मान्य करत नाही.
की 1975 मध्ये मग महाराष्ट्रात मग भारतात स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली. याला माझा विरोध आहे. कारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये महाप्रजापती गौतमी जी आहे, तथागताची जी माता आहे, तर महाप्रजापती गौतमींनी गौतम बुद्धांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला सुद्धा प्रवज्जेचा अधिकार पाहिजे, मुक्तीचा अधिकार, आम्हाला ज्ञानाचा अधिकार पाहिजे, आम्हाला सुद्धा ब्रह्मचर्य हवं असेल तर आम्हाला घेऊ द्या, आम्ही सुद्धा भिक्खुनी बनू. महाप्रजापती गौतमीनं तथागतांकडे हा मुद्दा मांडला होता. आणि जेव्हा चर्चा झाली तर त्या ज्या तत्कालीन व्यावहारिक अडचणी आहेत त्यामुळे तथागतांनी तात्काळ काही मान्यता दिली नाही. भिक्खू आनंदानं तथागतांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी म्हणजे असं म्हणू की वकिली केली की नाही गड्या, की यांना हा प्रवज्जेचा अधिकार मिळाला पाहिजे, हा स्त्रीमुक्तीचा अधिकार मिळाला पाहिजे. कपिलवस्तूपासून ते वैशालीपर्यंत 500 बायकांचा मोर्चा, 500 बायकांचा आय कॅन से लॉंग मार्च, फर्स्ट लॉंग मार्च ऑफ ह्युमन हिस्ट्री. तर महाप्रजापती गौतमीने 700 बायकांना घेऊन हे 500 जे आहे म्हणजे कपिलवस्तू ते आपलं वैशाली इथंपर्यंत इतक्या बायकांचा हा मोर्चा नेला. आणि त्या बायका कोणत्या सवर्ण बायका नव्हत्या, त्या एका विशिष्ट जातीपातीच्या बायका नव्हत्या, वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, वर्ण, वर्ग, वंशाच्या या बायका. आणि या बायकांना घेऊन महाप्रजापती गौतमी तथागतांकडे गेल्या आणि त्या म्हणल्या आम्हाला प्रवज्जेचा अधिकार पाहिजे, आम्हाला ज्ञानाचा अधिकार पाहिजे, आम्ही पण ज्ञानी होणार आहे. आणि हा जो मोर्चा आहे हा जगाच्या इतिहासातला पहिला मोर्चा आहे, पहिला लॉंग मार्च आहे, पहिला महिलांचा लॉंग मार्च आहे की ज्ञानाची मागणी करतायत, मुक्तीची मागणी करतायत. म्हणून 1975ला स्त्री मुक्ती आली ही माझ्या दृष्टीनं दंतकथा आहे, मी ती स्वीकारत नाही. मला माहिती आहे महाप्रजापतीनं सुरू केली ना, भारतातली किंवा महाराष्ट्रातली नाही, जगातल्या स्त्रीमुक्तीचा प्रारंभ इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात झालेला आहे और वहाँ से ये सब सुरू आहे असं मी मानते. हां, आणि ही जी सो कॉल्ड फेमिनिस्ट मुवमेंट आहे, ही मुवमेंट दलित स्त्रियांच्या प्रश्नांकडे अजूनही गांभीर्यानं पाहत नाही. असं एखादं नैवेद्याला घ्यावं तसं एखादी स्त्री दलितांमधली ते घेतात आणि आम्ही आमच्यासोबत आहे असं मांडतात, असं मला काही वाटत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ना की त्या पद्धतीची स्त्रीमुक्ती अजूनही, मी स्त्रीमुक्तीची माझी जी स्वतःची कन्सेप्ट आहे ना, पुरुषाची अहमगंडातून आणि स्त्रीची न्यूनगंडातून मुक्तता म्हणजे खरं स्त्रीमुक्ती आहे. आणि स्त्रीमुक्ती जर करायची असेल आपल्याला तर नुसतं सवर्ण स्त्रियांनी स्त्रीमुक्ती, मग ते हुंड्याचे प्रश्न, कुटुंबाचे प्रश्न असं म्हणल्यावर काही स्त्रीमुक्ती होत नाही, झाली नाही आतापर्यंत. स्त्रीमुक्ती तेव्हाच होईल असं माझं आग्रही प्रतिपादन आहे की बाई गुलामीत का आहे, तिला गुलाम करण्यासाठी जाती संस्थेची निर्मिती केलेली आहे. बाबासाहेब म्हणतात स्त्री हे जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहे. जोपर्यंत हा जातीचा इमला नष्ट करत नाही, आणि सगळ्यात जास्त जातीचं ओझं कोणावर आहे, बाईवरच आहे, पुरुषांवर नाही. पुरुषांनी इंटरकास्ट मॅरेज केलं तर काय गौरवीकरण होतं, बाईने केलं तर म्हणतात की बाई नालायक आहे, हिनं असं केलं. म्हणजे स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे नीती नियम आहेत. आणि बाई गुलाम का आहे तर जाती संस्थेमुळे गुलाम आहे. म्हणून जर खरंच यांना पण जर स्त्रीमुक्ती करायची असेल ना, जातीचा अंत करावा लागेल. जोपर्यंत जाती अंत होत नाही कुठली स्त्री मुक्त होणार नाही. म्हणून स्त्रीमुक्ती जर करायची असेल खऱ्या अर्थानं तर जाती अंताची चळवळ राबवली पाहिजे आणि त्याच्या आघाडीवर म्हणजे तिचं अग्रस्थानी स्त्री असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्ती होईल असं मला वाटतं. अन्यथा हे सगळ्या दंतकथा आहेत असं मला वाटतं. विद्रोही कवित्री बसली आहे आणि एक कविता होणार नाही असं होणे नाही. एक छानस एक छोटीशी कविता सादर करते. पंख पसरे न म्हणते निळ्या नभात मी, रंग उधळी नया आस म्हणतात मी. उघड तू पिंजरा, उघड तू पिंजरा, दोस्त हो ना खरा. श्वास घेण्यास अवकाश देना जरा, श्वास घेण्यास अवकाश देना जरा. पंख पसरे न म्हणते, झेलता झेलता रूढीचे वार रे.
झेलता झेलता रूढीचे वार रे, झाले वरची मी भाला मी तलवार रे. झेलता झेलता रूढीचे वार रे, झाले बरची मी भाला मी तलवार रे. तू ही लढनाता, तू ही लढनाता, सोड भिडनाता, धर्मग्रंथ आणि पंथाशी भिडनाता, धर्मग्रंथ आणि पंथाशी भिडनाता. पंख पसरीन म्हणते गुलामीशी मी माझ्या रे लढते आता, गुलामीशी मी माझ्या रे लढते आता. तडफडले आधी ना मी रडते आता, तडफडले आधी ना मी रडते आता. मी उभी ठाम रे, मी उभी ठाम रे, हो वो शिरकान रे. मी उभी ठाम रे, हो वो शिरकान रे. युद्ध लढण्यास देना तुझा वान रे, युद्ध लढण्यास देना तुझा बाण रे. पंख पसरीन म्हणते लेक ज्योतीची हन लेक साऊची मी, लेक ज्योतीची हन लेक साऊची मी, लेक भीमाची हन माझी जाऊची मी, लेक भीमाची हन माझी जाऊची मी. घे तुही आरसा, घे तुही आरसा, तुही घे हावसा. भीम ज्योतीचा चल चालवू वारसा, भीम ज्योतीचा चल चालवू वारसा, भीम ज्योतीचा चल चालवू वारसा. खूप सुंदर. थँक्यू. रोही साहित्यातून छोट्याच्या याच्यातून पूर्ण विद्रोह, शब्द अपुरे पडतील, भावना, समाजाप्रती असलेल्या अपेक्षा सगळं त्या शब्दातून विद्रोहातून तुम्ही मांडता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जय भीम. खूप वेळात वेळ काढून आलात. परतीच्या प्रवासात निघताना आम्हा यवतमाळ करताना एकशी छोटीशी मला भेट दिली. अगदी. खूप थँक्यू. हे माझं कर्तव्यच आहे.